दरम्यान चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र आलेले आहेत। आपण थेट त्या कार्यक्रमात जाणार आहोत। ही थेट दृश्य आपण आत्ताच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। चाकणमध्ये हा कार्यक्रम आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज चाकणमध्ये होतंय आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र आहेत। एकाच मंचावर ते उपस्थित असतील। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। शरद पवार आणि छगन भुजबळ आज चाकणमधल्या कार्यक्रमात एकत्र। ज्येष्ठ नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले। त्यांच्या समवेत सन्माननीय संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आपल्या विभागाचे सन्मानित खासदार उपस्थित आहेत। आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सन्मान नवनिर्वाचित आमदार आदरणीय बाबाजी शेठ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भुजबळ आणि पवार एकाच मंचावर आपल्याला बघायला मिळतात। ठिकाणी उपस्थित असणारे सर्व खऱ्या अर्थानं ज्यांची पावलं टीएमसी मार्केटमध्ये खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं शरद पवार आणि छगन भुजबळ आज टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण संपन्न। अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अविनाश, काय अपडेट्स? सौरभ, आता या ठिकाणी शरद पवार आणि छगन भुजबळ या ठिकाणी आलेले आहेत। शरद पवार या अगोदरच आले होते थोड्या वेळापूर्वी। त्यांनी इथे मार्केट यार्ड परिसराची थोड्या वेळ पाहणी केली आणि आता जे इथं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती जे पुतळ्याचं अनावरण आहे ते छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि आता ते कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन आता व्यासपीठावरून या ठिकाणी भाषणं होतील। छगन भुजबळ आणि शरद पवार जे सगळे आता मध्यंतरी जी काही कॉन्ट्रोवर्सी झाली त्यानंतर पहिल्यांदाच ते मंचावर एकत्र येत आहेत। खरं तर अजित पवार यांना देखील निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला होता चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीने, मात्र इथले जे सभापती आहे त्यांनी या संदर्भात असा खुलासा केलेला आहे की शरद पवार हे यांना पहिल्यांदा आमंत्रण दिल्यामुळे अजित पवार यांनी येण्याचे नाकारले। अशा पद्धतीच्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इथे जे काही राजकीय मंचावर जी भाष्य होणार आहेत, वक्तव्य होणार आहेत त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। छगन भुजबळ काय बोलतील त्यासोबतच शरद पवार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आता थोड्याच वेळात इथे कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि जी भाषणं होतील त्यातून आपल्याला समजू शकेल की हा राजकीय आखाडा कसा रंगणार आहे। सौरभ, निश्चितच अविनाश यावर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून निमंत्रण दिलं गेलं। चाकणमध्ये शरद पवार आणि भुजबळ एकाच मंचावर। चाकण येथील महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण यांच्या हस्ते होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळेला उपस्थित आहेत आणि दुसरीकडे आहेत मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ। या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा पार पडतोय। खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत आहेत। जनसमुदायाला विनंती राहील आपण पलीकडच्या बाजूने ज्या ठिकाणी खरं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ यांची ही पहिलीच सगळ्यांसमोरची अशी ही भेट। शरद पवार आणि भुजबळ एकत्र आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतोय काही वेळापूर्वीच त्यांचं आगमन झालं, या पुतळ्याचं अनावरण झालं। कृपया मान्यवरांना जाण्यासाठी जागा मोकळी करायची, प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं कृपया विनंती करतो। आपण सभेच्या ठिकाणी अग्रगोच करायचे आहे। तर आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र आता अजित पवार तिथे उपस्थित नाही आहेत। मात्र शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र एकाच मंचावर आणि विशेषतः राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित आपल्याला दिसत आहेत। खरं तर निवडणुकीच्या निकालानंतरची खरं तर त्यांची ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण, कारण एकीकडे शरद पवार आहेत, दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेले छगन भुजबळ आहेत। त्यांनी अजूनही आपली उघडपणे भूमिका जाहीर केलेली नाहीये। मात्र चाकणमध्ये
आज हे दोघेही एकाच मंचावर उपस्थित आहेत आणि निमित्त आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण. सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त चाकण येथील महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर हे पूर्णाकृती पुतळे आज उभारण्यात आलेले आहेत आणि त्याचं अनावरण होत आहे. याबद्दल काल छगन भुजबळांना विचारलं असता देखील त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं होतं. पवार साहेब आणि मी एकत्र येणार हे खरं असल्याचं काल त्यांनी म्हटलं होतं आणि फुलेंचा कार्यक्रम जिथे जिथे असतो तिथे तिथे मी त्या कार्यक्रमांना जातो असं देखील स्पष्टीकरण भुजबळांनी त्यावर दिलेलं.